नमस्कार, मी विनय कोठावदे. आपल्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी आलेलो आहे संगमनेर येथील सुप्रसिद्ध असा वडापाव, अन्सार चाचांचा वडापाव. त्याचं नाव आहे संगमनेरचा सुप्रसिद्ध वडा नसीब वडापाव सेंटर येथे. ॲक्च्युली सांगण्याची पण मला गरज नाही आहे. बोर्ड पाहून आणि चाचांना पाहून तुम्ही समजू शकता की मी कुठे आलेलो आहे. तर आपण आता चाचांशी थोडं विचारू आणि त्याच्याशी गप्पा मारूया. अन्सार चाचा नमस्कार. नमस्कार, मी विनय कोठावदे स्पेशल नाशिकहून आलेलो आहे. ॲक्च्युली मी पुण्याहून नाशिकमध्ये येत होतो, तर त्याला तुमचे व्हिडिओज आणि पाहून मी अतिशय तुमचा ॲक्च्युली इम्प्रेस झालो. तर म्हटलं एकदा आता आपल्या भेटायचंच आहे, त्यामुळे मी स्पेशली एक 7-8 किलोमीटर आय थिंक आत आलेलो आहे. आणि आल्याचा मला बहुतेक फायदाच झालेला आहे. इथं आता खमखमाट मला वड्यांचा इथे येतो आहे वास. आणि तुम्हाला मी विचारू शकतो का? 1-2 मिनटं आहे तुमच्याकडे? हो आहे ना. धन्यवाद. अन्सार चाचा, मला एक सांगा, हा वडापाव एवढा सुप्रसिद्ध आहे आणि तुम्ही हे कधीपासून चालू केलं आहे वडापाव? हे सर 1978 पासून हा वडा चालू केला आणि ह्या वड्याला मी 30 पैशाला विकला. 30 पैसे? 30 पैशाला वडापाव 1978 साली. 78 साली. क्या बात आहे. आणि नंतर मग जसं वाढत जसे महागाई वाढत गेली. आणि आता किती रुपये विकताय तुम्ही? आज 30 पैशापासून जो माझी वाटचाल झाली, आज 10 रुपयाला वडा. चाचा, पण तुम्ही अजून पण स्वस्त विकताय. हो, नाशिकमध्ये पुण्यामध्ये वडाची किंमत 25 रुपये आणि 15 रुपयाला कमीत कमी 15 आहे. कमीत कमी 15 आहे. 15च्या पुढेच आहे. 15च्या पुढेच आहे. पण तुम्ही ही मग तुम्ही सेवा म्हणून करतायत का? सेवा म्हणून बी आहे. आणि सर माझं कसं आहे, थोड्या नफ्यामध्ये जास्त धंदा. अच्छा. हा महत्वाचा भाग असतो त्याच्यामध्ये. अच्छा. आपण एकच वेळा जसं कोंबडी सोन्याचं अंडं देते मग लगेच कापायचं. मग काय करायचं आपल्याला? रोज एकच बरं आहे ना, जादा नाही आहे. बरोबर. नक्की. आणि ॲक्च्युली हा वडापाव तुम्हाला कल्पना कशी सुटली? या वडापावच्या बिझनेसच का करावा, याच्यातच का पडावा? याच्यामध्ये कल्पना म्हणजे त्याच्यात मी आहे ना सर, वयाच्या 10व्या वर्षी मी हॉटेलमध्ये काम करायला सुरू केलं. 10व्या वर्षी? 10व्या वर्षी वयाचं 10 वर्ष म्हणजे संपलं बी नव्हतं. 9 वर्ष संपून जावं लागलं ना, त्यावेळेस मी हॉटेलमध्ये काम करायला गेलो. त्याचा अनुभव मला 10 वर्षाचा आहे. बरं. त्यामुळे मग तुम्ही आता त्यानंतर तुम्ही डिसाईड केलं की आता स्वतःच आपण काहीतरी चालू करू म्हटलं. मग आता आपल्याला येतं येतं मग काय हरकत. अच्छा. क्या बात आहे. आणि तुमच्या यशाचं राज काय वाटतं तुम्हाला? एवढे लोक दुरून तुम्हाला शोधत येतात, तुम्हाला काय वाटतं? आणि तुमच्याकडे अशी काय येतं तुम्हाला, असं काय वाटतं? मला असं वाटतं बरं का, फक्त माझंच नाही, प्रत्येकाला यश मिळेल. प्रत्येकाला यश मिळेल, पण त्याच्यासाठी त्या माणसाने गिराईक जे असतं त्याच्या संग प्रेमाने वागलं पाहिजे. बरोबर. दुसरी बात अशी, क्वांटिटी हिशोबाने दिली पाहिजे. आणि क्वांटिटी झाल्यानंतर डोक्यावर बर्फ पाहिजे आणि तोंडात साखर पाहिजे. जर असं असलं तर माणूस सक्सेस होतोच. एकदम बरोबर. म्हणजे तुम्ही आज तुम्ही जे बोललात ना, ते MBA मार्केटिंगला पण ज्ञान नाही आहे. हे तुम्ही एकदम अतिशय ग्राउंड लेवलचं तुम्ही ज्ञान दिलेलं आहे आम्हाला. त्याबद्दल धन्यवाद. MBA मार्केटिंगचं नॉलेजपेक्षा तुमच्यापेक्षा म्हणजे आहे असं याच्यावरून दिसतंय. आणि तुमच्या वडापाव खाण्यासाठी येतात. आणि आपल्या इथे तुम्हाला कोणी कुटुंबाची साथ वगैरे देतात का? आता पहिले 78 मध्ये ना, माझी मॅडम म्हणजे माझी बायको. ओके. आणि मी. अच्छा. आम्ही दोघंच चालवायचो. अच्छा. आता मी तिकडं वडा काढायचो तर इकडे द्यायचे. अच्छा. पण त्यांना 17 रुपये कळत नव्हते. त्यावेळेस काय होतं, त्यांना 17 रुपये म्हणजे काय मग त्यांना म्हणायचो आम्ही का बाबा एक 5ची नोट दे. अच्छा. एक 10ची नोट आणि वरतून 2 दे. एक 2 ठोकळे देऊन टाक. असं करून तो कार्यक्रम राबवला. अच्छा. मग हा कार्यक्रम राबवला. आणि तुमची जी बोलण्याची लकब आहे, जे मी त्यामुळे जे ग्राहक वर्ग आहे तो तुमच्याकडे आकर्षाला जातो. जी डिफरंट स्टाईल आहे, समथिंग विथ अ डिफरंट, हा तुम्ही फंडा वापरतात असं वाटतं. तर ही तुमची लकब आहे, ती पहिल्यापासूनच तुम्ही असंच बोलतात की तुम्ही ते पासून? सर मी हॉटेलमध्ये काम केलं, त्याच्यानंतर गारीगार विकले. अच्छा. आईस्प्रोट माहिती आहे ना? हो. तर ते गारीगार असे विकायचो. त्यावेळेस मी कॉमेडी करून विकायचो. ती काडी हातात घ्यायची, लाल गारीगार घ्यायचा हातात, म्हणायचं काय, लाल बाहुली 10ला लावली. बरं.
सासूवर धावली आणि नवऱ्याला चावली. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि त्यावेळेस म्हणजे असे कॉमेडी करून गाणे क्या बात आहे. आता गाणे म्हणून मी गाडी गारवी. आणि त्याच्यावर तुम्हाला रिझल्ट मिळत असेल लगेच. क्या बात आहे. समोर वाल्याला राग नाही यायला पाहिजे असं बोलायचं. सुंदर सुंदर सुंदर. आणि तुम्ही आता नवीन जे बिझनेस आहे, उद्योजक आहेत किंवा जे 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 नवीन मुलं आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला देणार की त्यांनी काय करायला पाहिजे? आता नोकऱ्यांचं तुम्हाला माहिती आहे किती वाईट परिस्थिती आहे, काय सल्ला देणार तुम्ही ग्रॅज्युएट आपल्या मुलं? भारतामध्ये करोडो तर नाही म्हणू शकत मी, पण लाखो कैक लाख बरं, दर वर्षाला मुलं शिक्षण घेऊन बाहेर निघत आहे. बरोबर. आता आपलं सरकार एवढ्यांना नोकरी देईन का? नाही. हो का? मग मला असं वाटतं का लोकांनी धंद्यामध्ये उसावा. 4 आण्याच्या गोळ्या विक बाबा. बरोबर. आज 4 आण्याचे विकला ना, उद्या 8 आणे होतील, परवा 12 आणे होतील, 13 रुपये होईल, महिन्यामध्ये 4 रुपयाचा धंदा होईल, वर्षामध्ये 40चा होईल, 10 वर्षात 4,000चं होईल. म्हणजे असं वाढत वाढत तुम्ही खूप पुढे जाणार. एकदम एकदम. पण छोट्यातून लहान होतं सर. एकदम. आपण एक बी आहे, बाजरीचं बी टाकतो जमिनीमध्ये, तर त्याचे हजारो बी तयार होतं, कणीस मोठं येतं. बरोबर आहे? किती त्याला किती दाणे. म्हणजे थोडक्यात म्हणायचं काय मला, लहानातून मोठं. पण तुम्ही तुम्ही म्हणतात एकदम योग्य म्हणतायत, नो डाऊट. पण आतले मराठी माणूस जो आहे तो काम करायला लाजतो. आणि युपी बिहारचे येतात ते बघा, ते काम करायला लाजत नाही. तुम्ही या मराठी लोकांना, महाराष्ट्रातील लोकांना काय सांगाल? तुम्ही पण महाराष्ट्रातच जन्माला आहात, तुम्ही एवढं सुंदर मराठी बोलतात तुम्ही, मातीमध्ये जन्म झालेला आहे. पण आपले लोक लाजतात काम करायला. मी कसं काय वडापाव विकू आणि मी कशी काय गाडी लावू? तर यांना काय म्हणाल तुम्ही? केलंच नाही पाहिजे ना हे सर, तुम्ही करायला पाहिजे. त्यांच्यासाठी तर तुम्ही एक अतिशय छान उदाहरण आहे आणि आदर्श आहात. तर मला शेवटचं सांगा चाचा, आपण मला एक सांगा, इथे जर पोहोचण्याचं असेल तर आता जे आपला व्हिडिओ बघतायत आमचे प्रेक्षक लोक, त्यांना जर इथे यायचं असेल तुमचा वडापाव खाण्यासाठी आणि तुमची बोलण्याची स्टाईल जी आहे ती ऐकण्यासाठी स्पेशल, अच्छा, तर त्यांनी इथे कसंपर्यंत पोचावं? आता समजा नगरवरून आले तर लोणी मार्गे आले बरं. तर आमचं गाव लागणारच आहे. नाशिकवरून आले, नगरला चालले तरी आमचं गाव लागणार आहे. बरोबर. फक्त तुम्ही पुण्यावर गेले, पुण्याकडे जायला लागले, मग संगमनेरला असावं लागेल नाशिकवाले. बरं. असं या गावाचं नाव समनापूर. समनापूर गाव आहे. संगमनेर पासून किती अंतर आहे? हे 4 किलोमीटर आहे फक्त. अच्छा अच्छा हो. अच्छा अच्छा. धन्यवाद. आणि चाचा आता आपण एंडअप करू. तुमची जी स्टाईल आहे तर तुम्ही आता चालू करा आणि ते आम्ही प्रेक्षकांना दाखवू शकतो. बरं. काय रहस्य काय आहे नेमकं? आता बघा, काय म्हणतो? हा देऊ का? हा सर्वांना. हा बोला माई बाप. 6 खाता का नेता? नेता सरांना 6 नेता. सर एखादी पेता का? 2 पेता. एक बोललो मी, सर 2 घेतो. म्हणजे असं आहे. अच्छा अच्छा. असं एकच्या ऐवजी 2 घेतलं. मी म्हटलं सर एखादी पेता का? ते म्हटले मी 2 पेता असतो. हे घ्या सर. हो या माई बाप. किती सर? 5. खाता का नेता माई बाप? 5 नेता. तुम्हाला प्यायची सवय नाही का सर? कधी प्यायला? हो घ्या ना माई बाप. हे घ्या सर. 3. सरांना 3 द्या बरं. महाप्रचंड वेग धारण करा. 3 द्या. महाप्रचंड वेग धारण करा. भाऊ गिराईकाला नाराज नका करू. गिराईकाच्या जीवावरच आपण माकडावनी उड्या मारतो. नाही तर माझं थोबाड सोडून काय सांगा ना तुम्ही. बोला माई बाप. पुढं गाडी दाटवा ना दादा. किती? हो. त्यांना चटका द्या. भाऊंला चटका द्या. चटक्याला समुद्राचा झटका मारून आणि मग चटका द्या त्यांना. आपल्याला तुम्हाला देऊ का चटका? मिरचीला चटका म्हणतो सर आम्ही, आणि मिठाला समुद्राचा झटका म्हणतो. आता काही लोकांना असं वाटतं चटका देऊ का, तर काही लोकांना असं वाटतं उलट नाही तर गरम नाही तरी का, असं नाही व्हायला पाहिजे. 2 आहे का सर? 2 घ्या माई बाप. 100 मधून 4. ओके माई बाप. 500 मधून 20. हो घ्या माई बाप. हे घ्या. 20 द्यायचे का माई बाप? हे घ्या. महाप्रचंड वेगाने घ्या सर. तुमच्या मनात येईल तसं घ्या माई बाप. मी गिराईकाच्या पुढे इंच भरवी जात.
कारण त्यांच्या जीवावर सर्व चालत आहे आपलं, कशाला पुढे जायचं. 20 कोण हो घ्या, 20 घ्या ना माहिती बाप. 10 आहे फक्त. 20 कोणाचे? हो घ्या. हो ते 10 आहे. दोन 20 रुपये बस. यांना द्या बरं भयंकर वेगाने. आम्ही लगेच पळतो भयंकर. हो हो घ्या ना माहिती. भाऊ आटपा लवकर. त्या दादांना 2 द्या, महिन्यापासून उभे ते सर. 2 द्या. ते लाल बंडीवाले दादा, 3 द्या. पिवळ्या बंडीवाले दादा, तुला काय देऊ? 3 द्या. 3 खातो का नेतो? नेतो. नेतो. एक खातो का 2 खातो? एक एक. भाऊला 3 द्या सिंगल. किती? शेकड्या बऱ्याचे जर बांधून भाऊ त्या अक्काला. हो पहिले त्या अक्काला 10 द्या आणि नंतर ते दादा उभे महिन्यापासून त्यांना 5 द्या. त्या 10. 3 घेतले. तर आपण बघितलं, कोणताही व्यवसाय हा छोटा नसतो आणि जर तो आपण मनापासून केला आणि आपण त्याची एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी बोलवली किंवा एक काहीतरी काहीतरी वेगळं केलं ना, तर नक्कीच आपल्याला यश मिळतं. आणि याचं हे उत्तम उदाहरण आहे अन्सार चाचा. धन्यवाद. विनय कोठावते. तुम्हाला जर असे हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा, या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. चाचा मला एक विचारायचं आहे तुम्हाला, हा जो त्याची टेस्ट आहे अतिशय वेगळ्या, म्हणजे आम्ही वडे खाल्लेले, सर्वच वडे खाल्लेले पुण्याचे नाशिकचे, हा. तर पण माझी टेस्ट जी आहे ना ती अतिशय उत्तम लागते. याचं रहस्य काय, राज काय? सर त्याच्यामध्ये कसं आहे, प्रत्येक वस्तू आहे ना क्वालिटी टाकायची. बरोबर. बटाटा हा इंदोरच असतो माझा. बेसन हे पुण्याचंच असतं, म्हणजे पुणा दालमे हिरा बरं का. आणि पावाचा तुकडा असतो छोटासा. हा अच्छा. त्याला वरून मसाला लावला, याच्यात टाकून आणि त्याचं सोडून द्यायचं बेसन पिठामध्ये. अच्छा. मग आता तर तुम्ही एकदम रहस्य सांगून दिलं. हा कोणी आता लोकांनी कॉपी पेस्ट करून चालू केलं तर कॉपी करतील ते, नाही असं नाही. पण माझा वेगळा मसाला आहे ना, तो हा. वेगळा कार्यक्रम आहे. आणि तुमच्या बोलण्याची तर लकप कोणाला घेता येणार नाही ना, ते तर तुमचे USB आहे, हे की नाही? येस येस येस. आणि काय चाचा, शेवटचा प्रश्न, तुमचं वय काय? माझं 66 चालू आहे. 66ला तर आता रिटायरमेंटची वेळ आहे तुमची, तर पण तुम्ही तर एकदम, काहीच मी पण आज कोणी नाही म्हणून. पण तुम्ही फ्रेशरला लाजवेल एवढा तुमच्यात उत्साह आहे, तो कुठून येतो? ते कसं आहे सर, काय खाता काय तुम्ही? फक्त वडाच खाता का? त्याचीच तर ताकद नाही आहे. हा. अच्छा. आणि काय वेगळं पितात? आम्हाला हे पाजतात पाणी आणि काय दुसरं काही पितात? नाही तसं तसं काहीच नाही. काहीच. हा हा. त्याचं रहस्य सांगा आम्हाला, कशाचं तुमचा उत्साह. उत्साह असं आहे सर, कसं आहे, रात्री 10च्या आतमध्ये झोपलंच पाहिजे. बरं. बरं का, 10लाच झोपलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट अशी, सकाळी आहे ना 5लाच उठलं पाहिजे माणूस, बरं. म्हणजे तो कायम तरतरीत राहत. कायम चिरतरुण राहतो. हे महत्वाचं आहे. ते जुने लोक बोलून गेले का भाऊ सकाळी आहे ना आपण जातो ना, हा. बरोबर आहे ना, म्हणजे टॉयलेटला जातो, तर ते सकाळी ती मोठी काढली बोलून काढली. सकाळी जाताना तर ते आई वडील बोलले त्यांना का बाबा रे, का उन्हामध्ये जात नको जाऊ, टॉयलेटला उन्हामध्ये जात नको जाऊ. हे म्हणजे टॉयलेट बांधलेलं आहे आपण, तरी ऊन लागत म्हणे. मग ते नितडून पत्रा मारून घेतला, असं नाही केलं. बरोबर बरोबर. ते काय बोलले ते जुने लोक का बाबा पहाटे लवकर उठतात. एकदम बरोबर. हे तुमचं रहस्य आहे. आणि ओके. हे बाकीचे मुलं काय म्हणतात, नाही नाही बाप म्हटलं ना का ऊन लागत म्हणून पत्रा बांधून बरं. नितडू. चाचा, तुम्हाला विनय कोठावते व्लॉग या यूट्यूब चॅनलकडून शुभेच्छा, निरोगी आरोग्याच्या शुभेच्छा. आणि तुमचं तर वय जे आहे अजूनच कमी होत जावं आणि असाच तुमचा उत्साह वाढत जावं. आणि तुमची जी लोकांची सेवा आहे ती अशीच तुम्ही करत राहू, या तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद.